नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या माहितीचा दिवा या चॅनलवर. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील लाखो लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण सध्या एकच प्रश्न प्रत्येक बहिणीच्या मनात आहे. ई-केवायसी नाही झाली तर पैसे बंद होणार का? ई-केवायसीची तारीख वाढणार आहे का? तारीख संपली तर पुढे काय होणार? आणि याच विषयावर आज आपण सविस्तर बोलणार आहोत. त्यामुळे कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. लाडकी बहीण योजना, थोडक्यात माहिती. मित्रांनो, लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये थेट बँक खात्यात दिले जातात. या योजनेमुळे महिलांना आर्थिक आधार मिळतो, घर खर्चात मदत होते, महिलांना आत्मनिर्भर होण्याची संधी मिळते. परंतु मित्रांनो, सध्या या योजनेसमोर एक मोठा अडथळा उभा राहिलेला आहे. तो म्हणजे ई-केवायसी. ई-केवायसी का बंधनकारक करण्यात आली? सरकारकडून ई-केवायसी बंधनकारक करण्यामागे काही कारणे आहेत. बनावट लाभार्थी रोखण्यासाठी एकाच व्यक्तीला दोनदा लाभ मिळू नये म्हणून. पैसा थेट योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचावा, यासाठी ही प्रक्रिया योग्य आहे, याबद्दल शंका नाही. पण मित्रांनो, अंमलबजावणी करताना अनेक अडचणी येत आहेत. लाडक्या बहिणींना येणाऱ्या प्रत्यक्ष अडचणी. आज अनेक लाडक्या बहिणी अशा आहेत की ग्रामीण भागात इंटरनेट सुविधा नाही, CSC सेंटर दूर आहेत, मोठ्या रांगा लागतात, आधार मोबाईलला लिंक नाही, काहींचे बोटांचे ठसे जुळत नाहीत, वयोवृद्ध महिलांना चालणे कठीण जाते. मित्रांनो, या सगळ्या कारणांमुळे अजूनही हजारो महिलांची ई-केवायसी पूर्ण झालेली नाही. ई-केवायसीची सध्याची अंतिम तारीख, सध्या सरकारकडून जी तारीख सांगण्यात आलेली आहे ती खूपच जवळ आली आहे. अनेक महिलांना अजून माहितीच नाही ई-केवायसी कशी करायची, कुठे करायची, कागदपत्रे कोणती लागतात. आणि अशा परिस्थितीत जर अचानक लाभ बंद झाला तर सर्वात मोठा फटका कोणाला बसेल? गरीब आणि गरजू लाडक्या बहिणींना. सरकारला लाडक्या बहिणींची कळकळीची विनंती. मित्रांनो, आज या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लाखो लाडक्या बहिणी सरकारला एकच कळकळीची विनंती करत आहेत. कृपया ई-केवायसीची तारीख वाढवा. कारण कोणताही लाभार्थी जाणून बुजून टाळाटाळ करत नाही. अडचणी तांत्रिक आणि व्यवस्थेच्या आहेत. थोडा वेळ दिल्यास सर्व महिलांची ई-केवायसी पूर्ण होऊ शकते. 8 जानेवारी न्यू अपडेट. काय अपेक्षा आहेत? मित्रांनो, 8 जानेवारीच्या अपडेटकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सूत्रांकडून मिळणाऱ्या माहितीनुसार सरकारकडे अनेक तक्रारी पोहोचल्या आहेत. महिला संघटनांनी मागणी केली आहे. लोकप्रतिनिधींकडून दबाव वाढतो आहे. यामुळे ई-केवायसीची तारीख वाढवण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करू शकते, अशी शक्यता आहे. तारीख वाढली नाही तर काय होऊ शकते? जर समजा ई-केवायसी पूर्ण न झालेल्यांचा लाभ थांबवण्यात आला तर हजारो कुटुंबांचा आर्थिक ताळमेळ बिघडेल. महिलांचा सरकारवरील विश्वास कमी होईल. चुकीच्या कारणामुळे योग्य लाभार्थी वंचित राहतील. म्हणूनच मित्रांनो, वेळेत निर्णय घेणं अत्यंत गरजेचं आहे. ई-केवायसी न झालेल्या बहिणींनी काय करावे? जोपर्यंत अधिकृत निर्णय येत नाही तोपर्यंत लाडक्या बहिणींनी जवळच्या CSC सेतू केंद्राशी संपर्क साधावा. आधार, बँक पासबुक मोबाईल सोबत ठेवावा. अफवांवर विश्वास ठेवू नये. फक्त सरकारी सूचना पाहाव्यात. अफवांपासून सावध रहा. मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. आजपासून पैसे बंद, नाव कायमचं काढून टाकणार, पुढचा हप्ता मिळणार नाही, या सगळ्या अफवा आहेत. अधिकृत GR किंवा सरकारी घोषणा येईपर्यंत घाबरू नका. हा व्हिडिओ शेअर करा, ही आपली जबाबदारी. मित्रांनो, जर तुम्हालाही वाटत असेल की ई-केवायसीची तारीख वाढायला हवी, एकही लाडकी बहीण वंचित राहू नये, तर हा व्हिडिओ WhatsApp, Facebook, गावातील महिला गटांमध्ये नक्की शेअर करा. शेवटची कळकळीची विनंती. महाराष्ट्र सरकारला आमच्या लाडक्या बहिणींची एकच विनंती. कृपया ई-केवायसीसाठी मुदत वाढवा. कोणाचाही लाभ बंद करू नका. सर्व महिलांना समान संधी द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा.
मी पुन्हा भेटेन अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह अपडेटसह. जय महाराष्ट्र.